तुम्ही जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहात, मात्र नेमका मतदारसंघ तुम्ही कोणता निवडणार आहे? आता हे असं झालं एकदम कोड्यातला प्रश्न आहे, पण खरं सांगतो की मी ज्यावेळी जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर होईल, म्हणजे ओपन मतदारसंघ पडेल, कुठले ओपन पडतील त्याच्यावरती मग ते ठरवलं जाईल. तसे आपल्याला मतदारसंघ आता लढवायला प्रत्येक ठिकाणी एखादा सक्षम माणूस आहे. प्रत्येक झडपीमध्ये आपल्या मनामध्ये सुद्धा 1-2-3 जिल्हा परिषद मतदारसंघ असतात, पण ते जर योगायोगाने आपल्याला जे पाहिजे त्या आरक्षणातनं सुटले नाही तर इच्छा असून काय. पण मला वैयक्तिक म्हटलं तर मी मागच्या वेळी बागणी मतदारसंघ मी लढवला, आणि मी ह्यावेळी बागणी मतदारसंघात आणि वाटेगाव या दोन्हीत जर समजा ओपनही पडले दोन्ही, तर मी 100% वाटेगाव लढवणार. आणि जर वाटेगाव ओपन नाही पडला आणि बागणी ओपन पडला तर मी लगेच काय तो निर्णय सांगू शकत नाही. ते बसून ते मग सगळे भाऊ वगैरे ठरवून बागणी लढवायला तुम्हाला म्हणजे काय हरकत असू शकते? कारण मागच्या वेळी 2 नंबरची मतं तुम्ही घेतली होती. अवघ्या मी 60 मतांना पडलोय, आणि तिथल्या लोकांना ती हळहळ आहे. आणि मला कधी कधी वाटतं की तो ऍज कम्पेअर वाटेगाव पेक्षा मला इझी मतदारसंघ आहे, खरं सांगतो मी. आणि वाटेगाव सुद्धा आता खूप इझी आहे, पण तरी सुद्धा असं मला मन म्हणतं म्हणून ना, इकडचे लोक म्हणतात इकडं, तिकडचे तिकडं, पण तिकडे कसं आहे, जर दोन्ही ओपन पडले तर मग आपण एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे. तर माझा हा घरचा मतदारसंघ येतो शेवटी, म्हणजे माझं गाव त्या मतदारसंघात येतं. कारण मला तेही मागच्या वेळी मी स्वतः अनुभवलंय. एकाच गावात विरोधकाला लीड पडून 9 गावात आपण प्लस असून जर मायनस जातो, कारण का तर आपलं तिकडे गाव नाही. त्यामुळे स्थानिकचे पण मुद्दे, स्थानिक गावातला माणूस बघून सुद्धा मतदान होतं. पण मी आज बागणीकरांना बागणीचाच वाटतो, असं काही नाही मी बाहेरचा वाटतो, पण त्याच्यावरती मी परफेक्ट विचार करून त्यावेळी निर्णय घेईन. पण जर वाटेगाव ओपन पडलं तर माझी 100% इच्छा आहे त्या मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ती निवडणूक लढवायची. आता गेल्या